श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। स्वये खाये ना धर्मू न करी, घरच्यांसी खाऊ नेती दरिद्री, मधुमक्षिकेच्या परी संग्रहो करी कष्टोनी। कृपण मनुष्य स्वतः खात नाही, धर्म करीत नाही आणि घरातल्या माणसांनाही खाऊ देत नाही, मधमाशी सारखा कष्ट करून संग्रह मात्र करून ठेवतो। माशा मोहळ बांधिती बळे, माझी साचले मधाचे गोळे, ते देखोनी जगाचे डोळे, उपाय बळे घेवो पाहती। मधमाशा मोठ्या श्रमाने मोहळ बांधतात आणि ते मधाने थपथपलेले दिसले म्हणजे जगाचे डोळे त्याच्याकडे लागतात आणि कोणत्या उपायाने ते हस्तगत करावे हे पाहू लागतात। मग झाडी खोडी अरडी दरडी, जेथीच्या तेथ जगू झोडी, भरती मधाचिया कावडी, ते सेविती गोडी श्रीमंत। नंतर झाडे झुडपे अरडी दरडी यांना झोडून लोक जागच्या जागी मधाच्या कावडी भरतात आणि श्रीमंत त्यांचा आस्वाद घेतात। माशा मधुन खाती काकुळती, झाडी त्याचे हात माखती, स्वादू श्रीमंत सेविती, जानसी लक्ष्मीपती प्रसन्न। मधमाशा बिचाऱ्या मध खात नाहीत, मोहळ पाडणारांचेही हात मधाने माखतात आणि ज्यांच्यावर लक्ष्मीपतीची कृपा आहे असे धनिक मात्र त्या मधाची चव घेतात। तैसेची कृपणाचे यक्षधन, नाही दान धर्म संरक्षण, त्या ते तस्कर नेती मारून, त्यांसही दंडून राजाने। त्याचप्रमाणे कृपणाने राखून ठेवलेले धन असते, त्याला दान धर्म संरक्षण त्यातील काहीच नसल्यामुळे अखेर चोर ते लुटून नेतात आणि त्या चोरांनाही शिक्षा करून राजा ते द्रव्य घेतो। जे शिणोनी संग्रह करीती, त्यांसी नव्हे भोग प्राप्ती, ते द्रव्ये अपरिग्रही सेविती, दैवगती विचित्र। जो कष्ट करून संग्रह करतो त्याला त्यापासून काहीच सुख होत नाही आणि जे त्याचा संग्रह करीत नाहीत ते त्याचा उपभोग घेतात। दैवाची लीला अशी विचित्र आहे। प्रयासे गृहस्थ करवी अन्न, ते संन्यासी नशिणता जाण, करुनी जाय भोजन, अदृष्ट प्रमाण ये अर्थी। गृहस्थ मोठ्या प्रयासाने स्वयंपाक करवितो आणि संन्यासी काही कष्ट न सोसता जेवून जातो, यावरून अदृष्टच खरे ठरते। या लागी दैवाधीन चोर आहे, तो संग्रहाची चाड न वाहे, ते अदृष्टची साह्य आहे, कृपणता वाये करिता ती। यास्तव जो दैवाधीन असतो तो संग्रहाची इच्छा धरीत नाही, त्याला दैवच सहाय्य करीत असते, परंतु लोक मात्र व्यर्थ कृपण बनतात। दुःखे उपार्जुनी वित्त, गृहसामग्री नाना पदार्थ, त्याचे पाक करवी गृहस्थ, निज भोगार्थ आवडी। गृहस्थ मोठ्या दगदगीने द्रव्य मिळवितो आणि घरात लागणारी प्रपंचाची सामुग्री आणि अनेक पदार्थ जमवून मोठ्या आवडीने त्याचा स्वयंपाक करवितो। तेथ समयी आला अतिथ, संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ, गृहस्था आधी तो सेवित, तोंड पाहत गृहमेधी।
पण जेवणाच्या वेळी एखादा अन्नार्थी संन्यासी किंवा ब्रह्मचारी येऊन तो त्या गृहस्थाच्या आधी जेवून जातो आणि हा गृहस्थ मात्र तोंड पाहत राहतो. जैसे दवडून मोहळ माशियांसी, मधुहर्ता मधुप्राशी, तैसे होय गृहस्थासी, नेती संन्यासी सिद्ध पाकू. मोहळावरील माशांना घालवून मध लुटणारे मध सेवन करतात. त्या माशांच्या सारखी गृहस्थाची स्थिती होते. संन्यासी अतिथी शिजलेले सर्व अन्न सेवन करतात. समयी परांग मुख झालिया यती, सकळ पुण्ये क्षया जाती, यथा काळी आलिया अतिथी, स्वधर्मू रक्षिती सर्वथा. भोजनाच्या वेळी संन्यासी विमुख गेल्यास गृहस्थाच्या सर्व पुण्याचा क्षय होतो. योग्य काळी आलेला अतिथी सर्व प्रकारे धर्म रक्षण करतो. अर्थसंग्रहाची बाधकता, तुझ म्या सांगितली तत्वता, मृगगुरु केला सर्वथा, तेही कथा परियेसी. असो, द्रव्य संग्रहापासून होणारी हानी मी तुला तत्वतः सांगितली. आता मृगाला गुरु करून मी काय शिकलो ती कथा ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.